माझ्याच नशिबी हा संघर्ष का? हा प्रश्न विचारण्यापूर्वी एक क्षण थांबा. कल्पना करा की तुमचा जन्म होण्यापूर्वी तुम्ही एका अशा ठिकाणी होतात जिथे तुमचा आत्मा अगदी स्वतंत्र होता. तिथे तुम्हीच ठरवलं की यावेळी मला पृथ्वीवर जाऊन हे धडे शिकायचे आहेत. हे ऐकायला थोडं अजब वाटेल ना, पण त्यामागची कारणं खूप सखोल आहेत. आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी हा विचार येतोच की देवाने मला याच घरात का पाठवलं, किंवा मी एखाद्या श्रीमंताच्या पोटी का नाही जन्माला आलो. आपण अनेकदा आपल्या परिस्थितीला किंवा नशिबाला दोष देतो, पण अध्यात्म आणि सोल सायन्स एक खूप वेगळी आणि मनाला उत्तर देणारी गोष्ट सांगतात. आता श्रीमंत घर का नाही? तर एखाद्याला गणितात हुशार व्हायचं असेल तर तो सोपी उदाहरणं सोडून प्रगती करू शकत नाही. त्याला अवघड गणितच सोडवावी लागते. तसंच तुमच्या आत्म्याला जर जिद्द, कष्ट आणि स्वावलंबन हे गुण शिकायचे असतील तर तो श्रीमंत घराऐवजी अशा घराची निवड करतो जिथे त्याला प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावी लागेल. श्रीमंतीत कदाचित सुखसोयी मिळतील, पण शून्यातून विश्व निर्माण करण्याचा आनंद मिळणारच नाही. तुमचा आत्मा ही ट्रेकिंगची संधी निवडतो, रिसॉर्टमध्ये राहण्याची नाही. आता गरज विरुद्ध आवड. आपण कपडे निवडताना आपल्याला आवडतात ते घेतो, पण आत्मा कुटुंब निवडताना त्याला ज्याची गरज आहे ते निवडतो. जर एखाद्याला क्षमा करायची असेल किंवा क्षमा करायला शिकवायचं असेल तर तो मुद्दाम अशा पालकांची निवड करेल जे कदाचित स्वभावाने थोडे कठीण आहेत. कारण जेव्हा समोरून त्रास होतो तेव्हाच तर क्षमा करण्याचा गुण विकसित होतो. म्हणजेच तुमची आजची परिस्थिती ही तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी आहे. आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असं म्हणतात की आपण त्याच लोकांशी जोडले जातो ज्यांच्याशी आपले काहीतरी देणं घेणं बाकी आहे. ज्या व्यक्तीने मागच्या जन्मात आपल्याला मदत केली, कदाचित या जन्मात आपण तिची सेवा करण्यासाठी तिच्या पोटी जन्माला येतो. ही नाती म्हणजे एकमेकांना पूर्ण करण्याची एक संधी असते. चौथी गोष्ट, तुमच्या आत्म्याचा सिलेबस. प्रत्येक जन्माचा एक सिलेबस असतो. कोणाला प्रेम शिकायचं असतं तर कोणाला तटस्थ राहायचं असतं. तुमचं सामान्य कुटुंब हे तुमच्यासाठी एक सर्वोत्तम शाळा आहे. इथे मिळणारा प्रत्येक अनुभव, मग तो पैशाची चणचण असो किंवा नात्यातील ओढाताण, हा तुमच्या आत्म्याला अधिक प्रगल्भ आणि अनुभवी बनवण्यासाठी डिझाईन केलेला असतो. आता यातून शिकायचं काय? तर जेव्हा आपण हे स्वीकारतो की हे कुटुंब मीच निवडलंय, तेव्हा आपल्या मनातील तक्रार संपते आणि आपण परिस्थितीशी लढायला तयार होतो. तुम्ही श्रीमंत घरात नाही तर एका सामान्य घरात आहात. याचा अर्थ असा की तुमचा आत्मा खूप बॅडमिंटन खेळायला नाही तर कुस्ती खेळायला उतरला आहे आणि कुस्ती खेळणारा शेवटी पैलवान ठरतो. हे लक्षात ठेवावं. आता कधी कधी मनात एक वारंवार प्रश्न येतो, माझ्याच नशिबात इतका संघर्ष का? मी प्रामाणिकपणे मेहनत करतो, चांगला वागतो, तरीही आयुष्यात अडचणी, अपयश आणि संघर्ष का येतात? जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यात येणारे सुख, दुःख, संघर्ष आणि यश हे केवळ योगायोग नसतात. ते आपल्या जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती, कर्म आणि दैवयोग यावर अवलंबून असतात. कधी कधी शनी, राहू किंवा केतू यांचे प्रभाव जास्त असतात. अशा वेळी व्यक्तीला आयुष्यात जास्त मेहनत करावी लागते, अडथळे येतात आणि प्रत्येक गोष्ट उशिरा मिळते. पण यामागे एक गंभीर आध्यात्मिक कारणही असतं. असं म्हणतात की ज्या व्यक्तींच्या नशिबात मोठं यश असतं त्या व्यक्तींना आधी संघर्षाची शाळा पार करावी लागते. संघर्ष आपल्याला मजबूत बनवतो, संयम शिकवतो आणि योग्य वेळ आल्यावर मोठं यश देतो. अनेकदा शनीची साडेसाती, ध्येय किंवा काही ग्रहदोष यांमुळे आयुष्यात संघर्ष वाढतो. पण हे कायमचं नसतं. ग्रहांची स्थिती बदलली की परिस्थितीही बदलते. जर आयुष्यात खूप संघर्ष वाटत असेल तर काही सोपे उपाय करायला सांगितले जातात. जसे दररोज भगवंताचे नामस्मरण करा, शनिवारी शनिदेवाची पूजा करा किंवा दान करा, गरजूंना मदत करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धैर्य आणि सकारात्मक विचार ठेवा. लक्षात ठेवा, संघर्ष हा तुमच्या अपयशाचा पुरावा नाही तर येणाऱ्या मोठ्या यशाची तयारी असते. कदाचित आज तुमच्या नशिबात संघर्ष असेल, पण उद्या हाच संघर्ष तुम्हाला मोठ्या यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. म्हणून कधीही निराश होऊ नका, कारण देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्ताच्या घडीला सक्सेस झालेल्या व्यक्ती जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणत्या संघर्षाला सामोरे गेलात हे अनुभव शेअर करायला विसरू नका.
अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.